लहान मुलाच्या हस्ते बॉल चॉईस होत आहे. कोणताही प्लेयर बॉल चूज करत नाही. मॅच होती ऑन मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसभरामधला तिसऱ्या क्रमांकाचा सामना. एका बाजूने आहे पाटील वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूने कोण आहे दुसऱ्या बाजूने पाटील वॉरियर्स संघ एका बाजूने आहे तर दुसऱ्या बाजूने वडकीनाला हिरोज. दोनही संघ जर पाहायला गेले तर बलाढ्य ताकदीचे आहेत. अगदी दोनही संघांमध्ये चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. लेस दी प्ले सामन्याला होती सुरुवात. सलामीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. अमित मोडक आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. महेश ऑन स्ट्राईक तर गोलंदाजीच्या माध्यमातून निलेश. मॅच होती ऑन. महत्वपूर्ण मॅच. सामना क्रमांक तिसरा मैदानाच्या आतमध्ये 5व्या दिवसातील पाहायला मिळेल. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण आहे. चेंडू हवेत. चेंडू हवेत पाहायला मिळेल. तिथे संधी होती झेल घेण्याची. झेल निसटलाय. तोपर्यंत 2 धावा आहेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू जाऊन पडताना पाहायला मिळाला. 2 धावसंख्येने संघाचा श्री गणेश या स्विस बँकेचं खातं इथे उघडले. धावफलकावरती 2 धावा आहेत. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज स्वतः निलेश चेंडू वरती येत आहेत. चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत इथे देखील डॉट बॉल निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. इथे आक्रमण झालंय. चेंडू समोरच्या दिशेने लांब 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 लचक षटकार. चेरन धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 8 धावा आहेत. षटक क्रमांक अगदी आपण पाहूया. पहिल्या क्रमांकाचं पहिले 2 चेंडू आपलातून आले परंतु तिसऱ्या चेंडूवरती महेश देखील दाखवून देतोय आंबे किसीचे कम नाही. षटकार खेचलाय. धावफलकावरती 8 धावा आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने लागोपाठचा दुसरा. लागोपाठचा दुसरा. हवाई फायर. बंगाली रसगुल्ला. षटकार. धावफलकावरती 14 धावा आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे त्या बॅनर वरती कोणी रेलून थांबू नका. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिल्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. आणि पहिल्या षटकामध्ये नक्कीच आक्रमण जे केलं जाते फार मोठं आक्रमण. आक्रमण रोखलं जाणार का? बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा. क्रिकेट रसिकांना विनंती आहे. मैदानाच्या बाहेर जे बॉल जात आहेत लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवत चला. हा देखील चेंडू अगदी आपण आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण बाहेर मिड विकेट क्षेत्रामध्ये आहे. चेंडू अडवलाय. चेंडूची फेक होईल. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावेल. 16 धावा. 16 अंकाचा इतिहास तुम्हाला सांगितला. वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. वयाच्या 16 वर्षी 18 पगड जातीचे मावळे एकत्रित केले आणि इथे पहिला धक्का महेशच्या रूपाने 16 धावसंख्येवरती बसलाय. सार्थक चेंडूच्या खाली नक्कीच होते. झेल जबरदस्त टिपताना पाहायला मिळाले. 16 धावा आहेत. इतिहासाकडे तुम्हाला नक्कीच घेऊन जात होतो.
18 पगड जातीचे बावळे वयाच्या 16 वर्षी एकत्रित केले आणि हिंदवी स्वराज्य उभारलं गेलं. खरं तर रायरेश्वराच्या मंदिरामध्ये वयाच्या 16 वर्षी नक्की शपथ घेतली. सार्थक अगदी आपण पाहूया 13 वर्षाचा अगदी लहान खेळाडू आहे. या स्पर्धेमध्ये उदयमुख खेळाडूंमध्ये असं देखील नाव आहे आणि एक लाजवाब झेल टिपताना पाहायला मिळाले. सार्थक स्क्रीनवरती आपण पाहू शकतो सार्थकला. वडकीन आला हिरोज, थोडं स्पीडअप करा. सोळा धावा आहेत. तर वयाच्या 16 वर्षीय गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर अगदी 10वी नापास झाले आणि तदनंतर क्रिकेटचं प्रचंड वेळ, गली क्रिकेट पासून तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंत केलेलं नावलौकिक आपण पाहिले. अगदी भारतरत्न सारख्या पुरस्काराने देखील गौरवित होताना पाहायला मिळालं. क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर नक्कीच वयाच्या 16 वर्षी क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल. हा इतिहास आहे. इथे दुसऱ्या धावेसाठी प्रयास, संधी आहे आणि धावबादची शिकार. धक्का क्रमांक दुसरा देखील बसलाय. रमेशला देखील परतावं लागेल. 16 धावसंख्येवरती दुसराही धक्का. पहिलं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहूया संपलं गेलंय. तर दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती यश आहे. सुमित गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. कॉल रिकॉल नक्कीच धाव घेत असताना गरजेचे असतात. दोन फलंदाजांमध्ये समन्वय साधणं गरजेचं असतं. इथे त्यामध्ये बिघाड होताना पाहायला मिळाली आणि रमेशला परतावं लागले. तर न्यू बॅटर समीर. हा चेंडू देखील आडव्या बॅटने इथे मोठा फाटका चेंडू हवेत, झेल तिथे झालाय आणि समीर देखील अगदी आपण पाहूया तंबूच्या आश्रयाला. धक्का क्रमांक 3. सौरभ आंबेकर लाजवाब झेल टिपताना पाहायला मिळालेत. धावफलकावरती 17 धावा आहेत. तर वयाच्या 17व्या वर्षी अगदी शंभूराजे देखील राजगादीवरती बसले. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे जबरदस्त येताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू इथे कमालीचा. हा देखील चेंडू इथे लाजवाब येताना पाहायला मिळतोय. 17 धावा आहेत. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्या स्थिर असतील. कमालीचं षटक सुमितचं आहे. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने हवाई फायर. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सुटलाय. जीवदान मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. प्रतापराव गुजरांनी बेहलोल खानाला जीवदान दिलं होतं इतिहासामध्ये. तोच बेहलोल काल इतिहासामध्ये स्वराज्यावरती पुन्हा एकदा चालून आला होता. आता इथे जीवदान मिळालंय मैदानाच्या आतमध्ये रमेशला, माफ करा राहुलला. तर राहुल इथे आक्रमण करणार का, बदला घेतला जाणार का जीवदानाचा. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया डॉट निर्धाव येताना पाहिला मेल. षटक संपतंय. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. 3-19. अमित मोडक आता स्ट्राईकच्या दिशेने येतील आणि त्यांच्यासाठी देखील प्राइज आहे. लागोपाठचे 3 षटकार खेळले, षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचं प्राइज, 5000 रुपयाचं प्राइज आदरणीय अजयजी साबळे साहेबांच्या माध्यमातून असेल. एकोणावीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. वडकीन आला हिरोज, आपल्याला विनंती आहे जास्त मीटिंग नका घेऊ. आपल्याला 3 मॅचेस घ्यायच्यात. मयूर गोलंदाजीच्या माध्यमातून हा चेंडू आडव्या बॅटने खेळला. अलॉंग दी कार्पेट फटका पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. 2 धावा इथे देखील येतील. गोलंदाजीच्या माध्यमातून मयूर आहेत. गतवर्षीचा इतिहास आठवा. या खेळाडूने एका षटकामध्ये 5 विकेट घेतल्या होत्या. गोलंदाजीच्या माध्यमातून तोच मयूर गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. इथे देखील अगदी आपण पाहूया डॉट बॉल. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने. इथे ताकद आणि नजाकत पाहायला मिळाली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार सीमारेषेच्या बाहेर झेल देखील टिपलाय क्रिकेट रसिकांनी. धाव फलकावरती 27.
हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने फ्लिक केला, क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूवरती येतील, थोडेसे फंबल होत आहेत, तोपर्यंत सिंगल डबल 2 धावा येत आहेत. धावफलक पुढे सरसावेल 29 धावा आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. इथं देखील अमित मोडक ऑन फायर, बिग ब्लास्ट, बिग सिक्सर. या षटकातील दुसरा षटकार आहे. धावफलकावरती नक्कीच वाढ होतीये. 35 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा देखील चेंडू अगदी आपण हलक्या हाताने खेळून काढला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास, 2 धावा इथे येतील. षटक संपते मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकाचा 3 षटकांचा खेळ संपला. 3 बाद 37 धावा, शेवटचे 6 चेंडू, अंतिमचं षटक बाकी आहे. जय गुंड या प्रेक्षकास विनंती आहे आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. एका बाजूने 2 फलंदाज चर्चा बसलत करताना, चर्चा विनिमय करताना पाहायला मिळत होते, तर दुसऱ्या बाजूने गोलंदाज देखील येत आहेत. सौरभ, त्यांना देखील थोडासा कानमंत्र दिला जातोय. अगदी शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये धावा जास्तीत जास्त जमवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असेल. इथे समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न अमित मोडक यांच्याकडे, जास्तीत जास्त स्ट्राईक, कारण मोठे फटकेबाजी खेळण्याची क्षमता अमित मोडक मध्ये देखील आहे. गोलंदाज सौरभ पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या पाठीमागून यष्टी दक्षिण देखील लाजवाब. तोपर्यंत अगदी आपण पाहूया चेंडू डॉट. 12 चेंडू 21 धाव्यांची पार्टनरशिप नक्कीच पाहायला मिळेल. राहुल आणि दुसऱ्या बाजूने अमित. 8 चेंडू 19 धावा अमित मोडक यांच्या आहेत, तर राहुल 5 चेंडू 3 धाव्यांची खेळी आहे. हा देखील चेंडू आडो बॅटने नक्कीच खेळला. अलॉंग दी कार्पेट, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल डबल, 2 धाव्यांसाठी प्रयास, 2 धावा यशस्वी येतील. फेक सुरेख होती, कलेक्शन थोडंसं खराब होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. धावफलक 40, 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा षटक. हा देखील चेंडू इथे नो बॉल, नो बॉल, आणि तदनंतर चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. 5 धावा येतील. धावफलक 45 धावा आहेत. नो बॉल आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय. चौकारी की षटकारे यासाठी अगदी आपण पाहूया तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. ठीक आहे आज काय तिथे चौकार आहे. चौकार. हा देखील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्लायटेड चेंडू पाहायला मिळालाय. इथं देखील अगदी आपण पाहूया डॉट बॉल, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल आणि क्लीन बोर्ड देखील होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज अगदी लेगस्टिक वरती चेंडू जाऊन आदळला आणि तदनंतर अमित मोडकला देखील परतावं लागेल. धावफलकावरती 45 स्थिर आहेत. अमित, आपल्या प्लेयरला फक्त सांगा ना थोडंसं मागं सरकून थांबा. तर न्यू बॅटर अजय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अजय मोडक. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया व्हाईट बॉल, अवांतर धाबेने धावफलक 46 धावा. शांत प्रकारचं वातावरण आहे. शेवटचं षटक म्हणलं की हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं. इथं देखील चेंडू अडवण्याचा प्रयत्न, सिंगल डबल, 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न होताना पाहायला मिळेल. इथे धावबादची शिकार, फलंदाज होतोय बाद. अजयला देखील इथे परतावं लागेल. 5वाही धक्का बसलाय. तर न्यू बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सुरेश न्यू बॅटर आहेत नॉन स्ट्राईकच्या दिशेने. स्ट्राईकला राहुल. इथे आक्रमण राहुलने देखील केलंय. चेंडू बरीचशी उंची, तिथे क्षेत्ररक्षक टिपतील झेल आणि फलंदाज होतोय बाद.
4 षटकांचा खेळ संपलाय. 48 बनवल्या. 24 चेंडूमध्ये 49 धावींची आवश्यकता विजयासाठी. 24 चेंडू 49. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतो. यानंतरची होणारी मॅच शिवराधानगर टायटन्स विरोधामध्ये तळेवाडी योद्धाच. बोथ कॅप्टन येथील नाणेफेक आपण करतोय. शिवराधानगर टायटन्स आणि तळेवाडी योद्धाच. बोथ कॅप्टन या. चला दोन्ही संघांना विनंती आहे स्पीड अप करून घ्या. यानंतर होणारी मॅच शिवराधानगर टायटन्स वर्सेस तळेवाडी योद्धाच. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. पाटील वॉरियर्स आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि वडकिनाला हिरोज आपली ओपनिंगची जोडी खेळण्यासाठी पाठवा. चला शिवराधानगरचे कॅप्टन आणि तळेवाडी योद्धाचे कॅप्टन टॉस उडवण्यासाठी या. मॅच पुनश्च एकदा ऑन होते. दुसऱ्या डावाला सुरुवात. 49 धावा विजयासाठी बनवायच्या. 24 चेंडूंमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या सोनू मोडक टॉस उडून घ्या. प्रणव आणि मयूर. तर अमित मोडक षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. तिसऱ्या क्रमांकाची मॅच कोण विजय होणार. पहिला विजय आपण पाहिला पवारबाळा सुपर किंग संघाने नक्कीच मिळवला. दुसरा विजय शिवशंभूनगर नाईट रायडर्स संघाने नक्कीच मिळवला. तर तिसरा विजय कोणाचा यासाठी ही मॅच रंगतदार. 24 चेंडू बनवायच्यात विजयासाठी. 49 धावा. पहिला चेंडू आक्रमण तर आहे. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. परफेक्ट गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती धावा येतील 4. चौकार. प्रणवनी जर षटकार मारले तर प्रणवच्या प्रत्येक षटकाराला श्रावण मोडक आणि अजित साबळे यांच्याकडून 1000 रुपये. अजय साबळे आणि श्रावण मोडक यांच्याकडून 1000 रुपये. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळला. अलॉंग दी कार्पेट फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. इथं देखील 2 धावा. धावफलक 2 धावा संख्येच्या मदतीने पुढे जाते. 6 धावा आहेत. 22 चेंडू 43. हा देखील प्रणवला प्रत्येक षटकारला श्रावण मोडक आणि अजय साबळे यांच्याकडून 1000 रुपये. 7 धावा आहेत धावफलकावरती. इथं आक्रमण होत आहे आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. प्रणवच्या बॅट मधून हवाई सफर. षटकार. धावफलक 13 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 1000 रुपयाचा मानकरी तर ठरलाय
अजून किती जाणार प्रश्नचिन्ह आहे. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. परफेक्ट गॅप. परफेक्ट दरी भेदली आहे. सनसनाटी जलवा 4 रन चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावफलक पुढे जाते. 17 धावा आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने. इथं देखील चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. बुलंदी तोप षटकार. भारत जब भी छूटता है मिट्टी को सोना बाला देता है. सोन्यासारखी कामगिरी प्रणव मैदानाच्या आतमध्ये करतायत. 2000 रुपयाचे वानकरी ठरलेत. 2 षटकार आले. 23 धावा आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने नक्कीच खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथं देखील येत आहेत. श्रावणजी मोडक आणि अजयजी साबळे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं प्राइज प्रणवसाठी आहे. 2 तर आलेत. अजून किती प्रश्नचिन्ह आहे. पहिलं षटक संपलंय. 25 धावा आहेत. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी बनवायच्या धावा अजूनही 24. 18 चेंडू 24 धावा. विजयाचं समीकरण जरूर पाहायला मिळत आहे. शिवराधानगर टायटन्स आणि तळेवाडी योद्धास बोथ कॅप्टन येतील आणि नाणेफेक आपण संपन्न करतोय. हा देखील चेंडू मिस टाइम शॉट तर आहे. चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर धावतायत. नो मॅच लँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय. चेंडू फील्ड केलाय. 2 धावा इथे देखील येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 27 धावा. हा देखील चेंडू इथे कबालीचा. अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच गरजेची असेल. डॉट बॉल इथं पाहायला मिळतोय. 16 चेंडू 22. हा इथे आक्रमण आहे. वा भाई वा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती 33 धावा आहेत. शेवटचे 15 चेंडू बनवायचे 16. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नसेल. चेंडू डॉट. इथे देखील आक्रमण आडव्या बॅटने नक्की चेंडू खेळू काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचतायत. 1 2 3 प्रयत्न लाजवाब प्रयास. परंतु तोपर्यंत धावांसाठी धावा होताना पाहायला मिळेल. 4 धावा आत्ताचे येतील. प्रयत्न जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या क्षेत्ररक्षणासाठी झालं पाहिजेत. जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळालाय. धावफलकावरती 37 धावा आहेत. शेवटचे आता 13 चेंडू बनवायचे 12. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. खोदकाम नक्कीच सुरू होतं. इथं देखील 2 धावा येतील. षटक संपताय 2ऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा 39. 12 चेंडू बनवायचे 10. प्रणवला जे पारितोषिक दिले ते अजय साबळे आणि श्रावण मोडक यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. आतापर्यंत 2 षटकार गेलेत प्रणवचे. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. नो बॉलचा इशारा पात्र पंचांच्या माध्यमातून आलाय. नो +1 अर्थात इथे देखील 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 41 धावा आहेत. इथं देखील प्रणवच्या बॅटमधून हवाई सफर. मुख्य कॅमेरामॅनला चेंडू सलामी देताना पाहायला मिळालाय. षटकार. 11 चेंडू 2 धावांची गरज. रवी मोरे आपण कॅच घेतलाय तर आपल्याला विनंती आहे ते 200 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. इथे देखील अगदी आपण पाहूया. इथे सीमारेषेच्या जवळपास चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि मॅच विनिंग चौकार इथे पाहायला मिळेल. प्रणव तर 10 चेंडू 36 धाव्यांची खेळी प्रणवची. याचबरोबर प्रणव इथेच थांब. आपलं पारितोषिक घेऊन जा. वडकी नाला हिरोज संघाने मात्र या ठिकाणी विजय मिळवलाय. खूप खूप असं अभिनंदन. प्रणव निगडे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि 3 षटकारांचं 3000 रुपयाचं प्राइज. अजयजी साबळे आणि श्रावणजी मोडक यांच्या माध्यमातून हे प्राइज होतं. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. 3000 रुपयाचं रोख प्राइज देखील जमा आहे.
जबरदस्त खेळ आहे. अगदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. यानंतरचा होणारा सामना तळेवाडे योद्धाच आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्या. शिवराधा नगर वॉरियर्स आपले सलामीची जोडी लगेच पाठवा. लगेच सामना चालू होईल. दोन्ही संघांना विनंती आहे स्पीडअप करा. प्रणव निगडे जबरदस्त खेळ आणि त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित गौरवित केला जात आहे प्रणवला. मानाची ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक सुंदर असं मेडल त्याला परिधान केलं जात आहे. जबरदस्त खेळला प्रणव आणि संघाला मिळालेला विजय आपण पाहिला. आता दोनही संघ यानंतर